नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक आणि मतमोजणी होऊन आता 10 दिवसाच्या वरतीचा काळ लोटलेला आहे. परंतु अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यात महायुती होती आणि महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी निवडणूक लढवली. मात्र परंडा भूम वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी परंडा भूम आणि वाशी या 3 तालुक्यातील गटात महायुतीवर ते नव्हते, त्यांनी स्वतंत्रपणे शिवसेनेचा धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांनी जे 13 उमेदवार या 3 तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी उभे केले होते, त्यातील 8 जागी त्यांना यश मिळालेलं आहे. एकूण महायुतीत भाजपचे 19, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 6 आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले शिवसेनेचे 15 असं धरलं तर जिल्हा परिषद सभागृहात महायुतीचं 40 हे संख्याबळ होतं. त्यामुळं महायुतीच्या कुणीतरी महिला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होण्यात तशी काही अडचण नाही. परंतु भाजपचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यात कायम बेबनाव असतो आणि ती मुख्य अडचण सत्ता स्थापनेसाठी आहे. आता परवा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रवक्ते असलेले ॲडव्होकेट योगेश केदार यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सदस्याला आम्ही अध्यक्षपदासाठी मदत करायला तयार आहोत आणि तसं एक नवीन सूत्र धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेत कोण येणार यासाठी पुढं आलं. मात्र याला तिकडं जे काही 30-31 सदस्य सहलीवर आहेत असं सांगितलं जातं, त्या सहलीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले आणि बेंबळी या जिल्हा परिषद गटातून सदस्य झालेले महेंद्र दुर्गुडे यांनी असा काही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही हे स्पष्ट करत आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही आणि आम्ही युतीचा धर्म पाळू, आम्ही महायुतीसोबतच राहू असं स्पष्ट केलेलं आहे. मुंबईत माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी परवा त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानावर आमदार तानाजी सावंत, युवा सेनेचे राज्य पदाधिकारी असलेले अविनाश खापे आणि काही मंडळींना बोलावून घेतलेलं होतं. तिथं मुंबईच्या शासकीय निवासस्थानात त्यांच्या भेटीगाठी झाल्याची छायाचित्रही समाज माध्यमावर आली. तिथं काय घडलं हे एकनाथ शिंदे आणि आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना दोघांनाच माहिती. परंतु त्या बैठकीत काय चर्चा झाली, काय घडलं याबाबत अविनाश खापे यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यात त्यांनी तुमचा सन्मान राखला जात नसेल, तुमचे सदस्य नाहक पळवून नेले जात असतील, म्हणजे आपले सदस्य नाहक पळवून घेऊन गेले असतील तर
तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहात असं सांगितलं आहे. परंतु तरीही महायुतीचा धर्म पाळला जाईल असं हे करा असं सांगितलेलं आहे. आणि शिवसेनेच्या सर्व असलेल्या एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्हा परिषदेबाबत काही निर्णय घ्यायचे असतील त्याला ते फक्त आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत घेतील असंही स्पष्ट केलं आहे. आणि त्यामुळं महायुती ताळमेळ बसेल की नाही, शिवसेनेचे 15चे 15 सदस्य महायुतीबरोबर राहतील की नाही हे प्रश्न आहेतच. कारण सत्तेची जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी जी बैठक होणार आहे त्या बैठकीला आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे दोघंही असणार आहेत. आणि मग ती बैठक अगदी सुसंवादात पार पडेल का त्या बैठकीत तिरगामिरगी होईल हे जेव्हा बैठक होईल त्याच वेळेस कळून येणार आहे. एकंदरीत हे सर्व पाहता धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तेचं गूढ वाढतच चाललेलं आहे. आणि सत्ता कोणाची येणार, अध्यक्ष कोण होणार हे सर्व गुलदस्त्यातच राहणार आहे. योगेश केदार यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आतून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेनेचा चर्चा सुरू असेल तर आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत उमरगा तालुक्यातून निवडून आलेल्या सुरेश बिराजदार हे आपण असू शकतील असं चित्र समोर येत आहे. पण ते खरं होईल का नाही, जिल्हा परिषदेच्या यावेळीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होतील याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. आता अद्याप जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळं जसं नवनिर्वाचित सदस्यांना थांबावून वाट पाहावी लागणार आहे तसंच धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना पण तसंच तीच त्यांची स्थिती असेल. परंतु राजकीय पक्षांच्या नेत्यांची धाकधूक दररोज वाढतच राहणार आहे हे निश्चित. धाराशिव जिल्ह्यात नावाजलेल्या अशा सिद्धिविनायक परिवाराच्या सिद्धिविनायक ग्रीनटेक ही जी त्यांची एक कंपनी आहे त्या कंपनीमार्फत तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे गूळ पावडर निर्मिती कारखाने आहे. आणि या गूळ पावडर निर्मिती कारखान्याच्या गूळ पावडरीपासून आता गुळाचे पूरक असे पदार्थ तयार करण्यास सिद्धिविनायक परिवारानं प्रारंभ केला आहे. त्यात मग इन्स्टंट गूळ कॉफी आहे, इन्स्टंट गूळ चहा आहे, त्याचबरोबर गुळाचे लाडू आहेत, खीर आहे, असे प्रकार त्यांनी आता बाजारात आणलेले आहेत. आणि त्याचं आउटलेट एक सिद्धिविनायक परिवारानं काल शिवजयंतीच्या औचित्य साधून फिलगुडी शॉपीचा प्रारंभ सिद्धिविनायक परिवाराचे सर्व सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक आणि धाराशिव जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं. जिजाऊ चौक बार्शीनाका
इथे हे फिलगुडी शॉपी असून आजपासून ती ग्राहकाच्या सेवेत कार्यरत राहणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला सिद्धिविनायक मल्टीस्टेटचे माजी अध्यक्ष कोरे, गणेश कामटे आणि सिद्धिविनायक परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या उद्घाटन समारंभाला धाराशिवकरांनी मोठी गर्दी केलेली होती. धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी तेर गावातील ज्या विद्यार्थ्यांचा मेडिकलमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित होईल आणि त्यांचं मेडिकलला प्रवेश ते घेतील अशा विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपये मदत देण्याचं काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं आणि काल तेर येथील 5 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाची मदत त्यांनी वाटप केली आहे. ही मदत मिळाल्यामुळे हे विद्यार्थी आणि त्यांचं कुटुंब यांना आर्थिक सहकार्यामुळे लाभला असून हा परिवारानं अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचं आभार मानलेले आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.